मी अरुण तांबे, राहणार सिंधाड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या या गावामध्ये 15 नोव्हेंबरला गेल्या वर्षी जो अतिवृष्टीचा जो काही पाऊस झाला, ढगफुटीचा जो पाऊस झाला, त्या ढगफुटीमध्ये आमच्या गावातील व्यावसायिक, दुकानदार, शेतकरी बांधव यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शासनाने यासाठी पंचनामे करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने जे अधिकारी आमच्या गावामध्ये ते पाठवले होते, त्या पद्धतीने त्यांनी जे सगळे पंचनामे केलेत, पंचनामे करून आम्हाला त्यांनी आश्वासित केले की आम्ही आपल्याला भरपूर लाभ मिळवून देऊ। परंतु या ठिकाणी असं काही झालं नाही। व्यावसायिकांच्या पोटाची उपासमार या ठिकाणी आमच्या गावामध्ये त्या काळामध्ये झाली। त्या दिवशी जो पाऊस पडला, त्या पावसामध्ये आमच्या दुकानदारांचं भरपूर काही नुकसान होऊन, कोणी प्रेस करणारे असतील, कोणाचे मटेरियलचे दुकान आहे, त्यांचं सगळं ते वाहून गेलं। त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळालेला नाही। म्हणून शासनाकडे आम्ही वारंवार तोंडी तक्रार करून देखील सुद्धा अद्यापपर्यंत या व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही। या ठिकाणी बोटावर मोजण्या इतकेच लाभार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे। पण बाकी ह्या 5 लोकांना जो काही त्यांना जी भरपाई मिळाली, त्याच पद्धतीने आमच्या या व्यावसायिकांना सुद्धा आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याची भरपाई ही मिळाली पाहिजे। जर या ठिकाणी जर आम्ही व्यावसायिकांना जर का मदत मिळाली नाही, तर येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही अग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत। आम्ही आंदोलनाचं नाव अग्नी डाव हे आंदोलन आम्ही छेडणार आहोत। तर या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब व इतर कर्मचाऱ्यांनी आमची दखल घेऊन आमची जी मागणी आहे ती शासनाकडे पाठवावी व आमच्या या व्यावसायिकांना मदत द्यावी, हीच आम्ही रास्त अपेक्षा करतो। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे देखील त्या ठिकाणी आलेले होते। जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत, तहसीलदार साहेब येऊन गेले आहेत, प्रांत साहेब येऊन गेले आहेत आणि आपले संकट मोचन गिरीश भाऊ हे सुद्धा या ठिकाणी महामंत्री म्हणून येऊन गेलेले आहेत। त्यांनी फक्त आसू पुसण्याचं काम केलेलं आहे, प्रत्यक्षात लाभ दिलेला नाही। फक्त हा शब्दांचा भडीमार आश्वासन देऊन आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे। आम्हाला जेणेकरून सगळ्या शासनाला आम्ही विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळून व लवकरात लवकर तो मिळावा, हीच आम्ही मागणी आपल्याकडे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुलाब पाटील, सामाजिक कार्यकर्ता, पाचोरा तालुका। आज या ठिकाणी शिंदाड येथील मंडळी आलेले छोटे छोटे व्यावसायिक आहेत, ते काही फार मोठे उद्योजक आहेत, फार मोठे भांडवलदार आहेत असं नाही। फक्त घरापुरतं त्यांना काहीतरी मिळतंय, घर कुठेतरी चालण्यापुरतं। पण अशा परिस्थितीत मागे अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये त्यांचं संपूर्ण दुकानाचं सामान चालला गेला। त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेब आले, आमदार साहेब आलेत, किशोरप्पा, तुमचे गिरीश भाऊ आलेत, तहसीलदार साहेब आलेत, पंचनामे केलेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील आलेत, पंचनामा झालेत। काहीतरी 2-5 लोकांना भरपाई मिळते आणि बाकीच्यांनी काय चोरी केली हो? म्हणजे तुम्ही आले आणि लोकांचे फक्त आसू पुसायचे। हे नाटक बंद करा। हजारो कोटी रुपये तुमचे वाया जात आहेत, नको त्या ठिकाणी तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च करतायत। काय गरज होती ते नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करता तुम्ही त्या ठिकाणी? तुमचं पेन्शन कधी थांबत नाही, भ्रष्टाचार थांबत नाही, टक्केवारी थांबत नाही, आमदार खासदार वाढतायत, त्यांना कुठेही कमी नाही। पण शेतकऱ्यांनी, सामान्य जनतेने काय चोरी केली हो या महाराष्ट्रामध्ये? फक्त महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना तुम्ही वेठी धरतायत। सामान्य जनता बर्बाद कशी होईल हा विचार तुम्ही करतायत। पण एक दिवस श्रीलंका सारखा आणि बांगलादेश सारखी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही। मी माननीय तहसीलदार साहेब, पालकमंत्री साहेब, गिरीश भाऊ, आमदार साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो या सगळ्या लोकांच्या माध्यमातून, यांना न्याय द्या। जर न्याय मिळाला नाही तर मी आणि माझे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत
त्यांना घेऊन फार मोठं आंदोलन मी उभं करणार आहे. त्यावेळेस मात्र तुमची पळापळ व्हायला नको. आणि एक दिवस येणार आहे, राजकारण्याला सांगतो, एक दिवस येणार आहे की तुम्ही पुढे पळा आणि मागे जनता तुमच्या मागे पळणार आहे. ती वेळ येऊ नका, तर ती वेळ लवकरच येणार आहे. तर मी एकच सांगतो, या ठिकाणी हे जे वंचित लोक आहेत काही फार मागत नाही ते, त्यांच्या पोटा पाण्यासाठी मागतायत ते. आणि असं असताना जर का तुम्ही त्यांना न्याय देत नसाल, मग पाहू कसा न्याय मिळत नाही. त्यासाठी मग आमची रस्त्यावरची लढाई लढण्याची देखील तयारी आहे. एवढंच बोलतो. जय जवान जय किसान. व शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये की जेणेकरून आमचे कुटुंबीय व आमच्यामुळे गावातील विविध असणारे जे व्यावसायिक असतील त्यांना परत मुलं व्यवसायामध्ये तयार व्हायला, जर का बर्बाद झालो, जर का शासनाने जर का आम्हाला नाही मदत केली तर आम्ही अक्षरशः बर्बाद होऊन जाऊ. आणि त्यामुळे नवीन कुठलाही तरुण मुलगा हा व्यवसाय करायला धजवणार नाही. तर हा धोका शासनाने लक्षात घेऊन आम्हाला जास्तीत जास्त मदत द्यावी. जर का आम्हाला मदत जर का सदस्य मार्गाने जर का नाही दिले तर शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग हा अवलंबावा लागेल व त्याच्या होणाऱ्या जबाबदाऱ्यास शासनच सर्वस्वी जबाबदार आहे.